नमस्कार, मी मनीष कटारिया, माय महानगरमध्ये आपलं स्वागत. आपल्या सोबत आहेत कैलास आढाव सर, ज्यांनी विद्यार्थी दशेपासून विद्यार्थी चळवळीमध्ये सहभाग नोंदवला आणि विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी विविध आंदोलन करत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून सुरू झालेला हा प्रवास त्यानंतर शासनाच्या विविध योजना ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून देखील त्यांनी महत्त्वपूर्ण असं योगदान दिलं. आज आपल्यासोबत कैलास आढाव सर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. कैलास सर, तुमचं स्वागत आहे माय महानगरमध्ये. विद्यार्थी दशेपासूनच तुम्ही विद्यार्थी चळवळीमध्ये सुरुवात केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून तुम्ही हा प्रवास सुरू केला. नेमका हा प्रवास कसा सुरू झाला आणि कोणकोणत्या प्रश्नांच्या मुद्द्यांवर तुम्ही विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला? नमस्कार. तसं पाहायला गेलं तर आमच्या घरामध्ये वारकरी संप्रदायाचं आणि संघ विचाराचं वातावरण होतं सुरुवातीपासूनच. आमचे मोठे बंधू नामदेवभाऊ वाडाव त्यांच्या माध्यमातून आम्हाला विद्यार्थी परिषदेची, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची गोडी लागली. आमच्या घरी सर्व संघ विस्तारक पूर्णवेळ कार्यकर्ते आमच्याकडे मुक्कामी यायचे. त्यानिमित्ताने मी त्या चळवळीत ओढला गेलो. मोठा भाऊ पूर्णवेळ देखील त्यांनी 3 वर्ष काम केलेलं आहे. त्याच्याबरोबर राहूनच मग पुढे आम्ही विद्यार्थी संघटनांमध्ये अनेक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. 12 जानेवारीचा युवा मेळावा असेल, आणि नंतर जी फीची वाढीच्या विरोधातली आंदोलनं असतील, या सर्व आंदोलनामध्ये आम्ही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्याच कालखंडामध्ये आम्ही नाशिक रोडला शहर मंत्री म्हणून मी जबाबदारी 99-2000 मध्ये पार काढली. तदनंतर मग असा तो विद्यार्थी चळवळीचा प्रवास नंतर व्यावसायिक जीवनाकडे सुरू झाला आणि तो व्यावसायिक जीवनातून मग पुढे शासनाच्या माध्यमातून, सेतू कार्यालयाच्या माध्यमातून तो प्रवास सुरू झाला. तर तुम्ही टीम ध्येयपूर्तीच्या माध्यमातून देखील अनेक युवकांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला. म्हणजे आतापर्यंत साधारणतः 1500हून अधिक विद्यार्थ्यांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिला. टीम ध्येयपूर्ती हे नेमकं काय आहे आणि याचा उद्देश तुमचा नेमका काय आहे टीम ध्येयपूर्तीचा? 2001ला आम्ही ध्येयपूर्ती संस्थेची स्थापना केली. त्या ध्येयपूर्ती संस्थेचं सुरुवातीलाच आम्हाला सिन्नर सेतू कार्यालयाचं काम, 7/12 संगणकीकरण आणि नाशिक जिल्ह्याचं 7/12 संगणकीकरणाचं काम मिळालं. आणि तसं पाहायला गेलं तर ती संपूर्णपणे प्रकल्प हा नव्यानच होता. सगळ्या गोष्टी नवीन होत्या. 7/12 संगणकीकरण, सेतू संकल्पना देखील नवीन होती. आणि त्यावेळेस लोकांपर्यंत डिजिटलायझेशनच्या माध्यमातून काय काय नवीन या गोष्टी करता येतील याचा सुद्धा प्रशासनाला सुद्धा देखील अंदाज नव्हता. मग ते करत असताना वय त्यावेळेस कमी होतं, 25-26 वय. त्या वयाचं असताना त्या अनेक संपर्कात मोठं काम उभं राहिलं. काम असं उभं राहिलं की एका वेळेस आम्ही 4 तालुक्यांचे दप्तर 7/12 संगणकीकरणाचं काम केलं. त्याच वेळेस सर्व अधिकारी वर्गची भेटीगाठी वाढल्या. त्याच्यामुळं आमचा संपर्क अशा पद्धतीनं झाला की प्रत्येक गोष्टीला व्यवस्थापन कसं करायचं, त्याच्यात शासकीय नियम कसे असतात, काय असतात. त्याचबरोबर आम्हाला अशा अनेक गोष्टी कळाल्या की हे जे काम आहे, हे काम करताना फक्त एक व्यावसायिक उद्देश न ठेवता याच्यामधून अनेक गोष्टी शिकता येतील असं केलं. आणि शासनाबरोबर काम करताना सेतू कार्यालयाच्या माध्यमातून इतकी मुलं जोडली गेली की ती हळूहळू अशी 1500च्या वर मुलं रोजगार त्यांना त्या माध्यमातून उपलब्ध झाला. पूर्णपणे 7/12 संगणकीकरणाचं काम 2002 ते 2012 पर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात चालू होतं. त्याच कालावधीमध्ये सेतू कार्यालय देखील मोठ्या स्तरावर पूर्ण शहराची गर्दी एक ठिकाणी व्हायची. ती नंतर आम्ही 2010ला विकेंद्रित पण केलं. शहराच्या 6 ठिकाणी चालू केलं आणि त्याच्यात प्रशासनाने प्रचंड आम्हाला मदत केली. त्यातल्या त्यात अशी अनेक गोष्टी झाल्या की ज्यांनी समाज मनाला आम्ही फार जवळ गेलो. लोकांच्या नेमक्या गरजा काय, लोकांमध्ये प्रशासनाबद्दलची जी भीती आहे त्याचा जवळून आम्हाला अनुभव आला की भीती आणि गरज या पोटी ज्या गोष्टींचं लोक भांडवल केलं जातं त्याचा आम्हाला प्रत्यय पावली आला. आणि ह्या भीती आणि गरजेतला जो मध्यम मार्ग काढून आम्ही सगळ्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
आणि ते करताना असे अनेक अनुभव गाठीशी आहे की चढ उतार की ज्यामुळं आमच्या बरोबर काम करणारी मुलं पण तयार झाली, आम्ही पण त्यातून तयार झालो. आणि त्या कालखंडामध्ये गेल्या 10-12 वर्ष त्या 2002-2016 काळात कदाचित आमच्याकडून 8-9 लाख प्रकरणं म्हणजे दाखल्यांची प्रकरण आमच्याकडून झाली. अच्छा. आणि नंतर ते शासन आता प्रचंड डिजिटलायझेशन करत जाते. त्याचा सुरुवातीचा मानबिंदू आम्हाला करायला मिळाला याचा आम्हाला अभिमान आहे. नाशिकमध्ये सेतू कार्यालयाची म्हणजे 2000 साली सेतू कार्यालय स्थापन झालं तेव्हापासून तुम्ही शासनाच्या विविध सेवा नागरिकांना कशा सुलभरित्या दिल्या जातील त्यासाठी प्रयत्न केले. आणि हे करत असताना अनेक बदल देखील स्वीकारावे लागले. म्हणजे तुम्ही तसं म्हटलात की म्हणजे डिजिटायझेशनकडे शासन आता अधिक महत्व देत आहे. त्या दृष्टिकोनातून पूर्वी सेतू कार्यालय होतं म्हणजे कोणताही शैक्षणिक दाखला काढायचा असेल कोणत्याही प्रकारचा दाखला हा पहिले तुमच्या कार्यालयाकडे यायचा, मग तो मॅन्युअली तो सगळं व्हायचं. आता डिजिटायझेशन झालं म्हणजे डिजिटल दाखला मिळतो. पण यामध्ये बनावट दाखल्यांचं प्रमाण देखील वाढत गेलं. तर मग अशा वेळेस तुम्ही बारकोड प्रणाली एक आणली होती. नेमकं ती बारकोड प्रणाली काय होती आणि त्याचा शासकीय सेवा देताना कसा उपयोग झाला? सुरुवातीला कसं होतं की जरी संगणकीकरण जरी झालेलं असलं तरी एक मनुष्य स्वभाव असतो की प्रत्येक गोष्टीला मध्यम मार्ग काढून काहीतरी लोक करत असतात. 2% ती प्रवृत्ती असते, तिला तुम्ही आणि मी काही करू शकत नाही. पण ती प्रवृत्तीसाठी रोखण्याकरता शासनाने देखील बऱ्याच गोष्टी सुधारणा केलेल्या आहेत. पण त्यावेळेस आम्ही 2011ला संपूर्ण डाटा एका शासनाच्या सर्व्हरवर आणला आणि प्रत्येकाला बारकोड क्रिएट केला. आणि त्याला नवीन पेपर घेतला तो ज्याच्याने डुप्लिकेशन होणार नाही. त्याचा परिणाम खूप त्याचे चांगले पण परिणाम कळले. नंतर तर शासनाने पूर्ण डिजिटलायझेशनच केलं की नंतर पूर्ण डिजिटल सर्टिफिकेटच द्यायला सुरुवात केली. पण ती जी पहिली पायरी होती सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही ती केली. त्याचे आम्हाला भरपूर चांगल्या गोष्टी करायला मिळाल्या. त्याचबरोबर आम्ही 2013ला वर्धा येथे सगळ्यात पहिला डीबीटीचा स्कॉलरशिपचा प्रोजेक्ट केला की त्याच्यामध्ये जी स्कॉलरशिप आधार कार्डच्या माध्यमातून डायरेक्ट थेट हा सर्वात पहिला पायलट प्रोजेक्ट महाराष्ट्रात आपण पहिला केला. अच्छा, काय नेमका प्रोजेक्ट होता तो आणि किती विद्यार्थ्यांना त्याच्या माध्यमातून? पहिलं पायलट आम्हाला दिलं तर वर्धाचं 5000 तिथल्या कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांचं आम्हाला दिलं होतं. 5000 विद्यार्थ्यांचा डाटा आधारला मॅच करून तो आधार त्यांचं बायोमेट्रिक घेऊन त्यांना डिजिटल कार्ड द्यायचं. HDFC बँक, NCPI आणि इट्स कॅश अशा आणि महाराष्ट्र शासन असा एकत्रित तो प्रोजेक्ट होता. तो सक्सेसफुल केला. पण नंतर परत शासनाचे काही नियम बदलले म्हणून ते थोडं लांबलं. परंतु नंतरच्या काळात नरेंद्र मोदींचे सरकार आल्यानंतर त्याला प्रचंड मोठी चालना दिली आणि आता त्याचे जे स्वरूप आता जे दिसतंय त्याचं भव्य स्वरूप जे म्हणजे डीबीटीचा त्यावेळेस होत असलेला विरोध जो आहे तो खात्यावरच दिला तो त्यावेळेचा तो विरोध आणि आताची जी AI पर्यंत आलेला प्रवास या सर्व क्षणांचे आम्ही साक्षीदार आहोत. याचाच आम्हाला आनंद होतो. बऱ्याचशा प्रमाणात लोकांची भीती आता कमी झालेली आहे. जी शासनाबद्दलची भीती होती ती कमी झालेली आहे. पूर्वी माहिती लपवण्याचे लोकांना पैसे मिळत होते, लोक मिळवित होते, काही यंत्रणा त्याच्यामुळं लोकांना मिळत होत्या. परंतु आता तुम्हाला माहिती उपलब्ध आहे. त्या माहिती उपलब्ध असल्यामुळं तिचा तुम्ही कसा उपयोग करून घेता त्याच्यावर आहे. कारण की एज्युकेशन आणि इन्फॉर्मेशन या दोन गोष्टी वेगळ्या आहे. एज्युकेशन जर अजून त्याप्रमाणे चांगल्या प्रकारे जर झालं तर त्याचा चांगला लाभ होईल. कारण की इन्फॉर्मेशन कधी कधी गार्बेज पण होऊन जातं, गार्बेज पण होऊन जातं. त्या गार्बेजमुळे सुद्धा कदाचित काही गोष्टी लोकांच्यात चुकतात. अजून बऱ्याच गोष्टी सुधारणांना वाव आहे. परंतु जे नवीन ज्याला आपण जेन जी म्हणतो ते जनरेशन प्रचंड तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे आणि ते प्रगत झालेलं आणि ते प्रत्येक गोष्टीचं पडताळा करून घेतात. इथून पुढे AI मध्ये जी माहिती इन्फॉर्मेशन जी आलेली आहे ती बरोबर आहे का चुकीची आहे हे व्हेरीफाय करणारेच गोष्टींना जास्त महत्व होईल. कारण की सगळंच AI खरं देतं असं नाही. त्यात तो पण एक भाग आहे. नाही, हे जे दाखले वितरण आहे पूर्वी मॅन्युअली दाखला वितरित केला जायचा, आता ऑनलाईन झाला. जसं तुम्ही म्हणाला की हळूहळू दाखले वितरणामध्ये बारकोड सिस्टीम आली म्हणजे डुप्लिकेशन जे आहे ते अजून टळलं. तर आता
ही सेवा जी आहे ती तुम्ही आताच्या ज्या सध्याच्या काळात ज्या सेवा दिल्या जातात ऑनलाईन त्याच्यामध्ये आणि पूर्वीच्या ह्याच्यात बदल झालेला तुम्हाला दिसतो का? त्याच्यात आणि आता फार जमीन आसमानचा बदल झालेला आहे. कारण की त्यावेळेस प्रत्येकाला त्या काउंटरला यावं लागायचं. त्या काउंटरला येऊन त्याला अर्ज जमा करायला लागायचा. पहिलं तिथल्या नगरसेवकाकडे जा किंवा त्याच्याकडे अटेस्टेड करायला पुरावा लागायचं. घेऊन यायचा. आता सेल्फ अटेस्टेड चालतं. शिवाय व्हेरिफिकेशन टूल झाले. आता पॅन कार्ड, आधार कार्ड व्हेरिफिकेशन होऊ शकतं ऑनलाईन, की म्हणजे त्या माणसाची प्रत्यक्षरित्या ओळख पण पडते. आणि सर्व प्रोसेस आता तुम्ही डिजिटली होऊन ती डायरेक्ट देऊ शकतात, की डायरेक्ट संपूर्ण सर्टिफिकेट तो कुठूनही अर्ज भरू शकतो, करू शकतो. फक्त त्यातल्या त्यात आता जो सेवा कायदा आलेला आहे, सेवा हमी कायदा, त्यामुळं प्रशासन व्यवस्थेवर पण बंधनात आलेली आहे की तुम्हाला त्या तेवढ्या दिवसात वितरित केलाच गेला पाहिजे. 2015ला आलेला कायदा, पण त्याची अंमलबजावणी आता व्हायला लागली, प्रभावीपणे व्हायला लागली. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याला एक ही प्रोसेस आहे. आणि याला कसं आहे की याला समाज पण बरोबर आला पाहिजे, प्रशासन पण त्या बरोबरीने चाललं पाहिजे. पण मग यामध्ये आणखीन काय बदल करावा असं तुम्हाला वाटतं? तुम्ही एवढ्या वर्षापासून या सेवा देत आहेत, तर या सेवा अधिक सुलभरित्या नागरिकांना मिळाव्यात, विद्यार्थ्यांना मिळाव्यात. कारण दरवर्षी काय होतं की प्रवेश कालावधी सुरू झाला की सेतू कार्यालयांमध्ये असेल किंवा आताचं आपलं सरकार केंद्र असेल, या केंद्रांवर CSC सेंटर असेल, इथं गर्दी होते. आणि मग अनेक वेळा असं पण होतं की त्या कार्यालयात त्या केंद्राकडून दाखला स्वाक्षरीसाठी जातो, पण तो अधिकाऱ्यांकडे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित राहतो. मग ते स्वाक्षरी होत नसल्यामुळे दाखले वेळेत मिळत नाही. तुम्हाला असं काय वाटतं की जसं तुम्ही म्हणले बारकोड प्रणाली आणली, मग 7/12 संगणकीकरण झाला, सगळ्या गोष्टी ऑनलाईन आल्या, आता हे दाखले असतील किंवा इतर सेवा असतील अगदी सुलभरित्या पोहोचावे म्हणून काय बदल प्रशासनाने करणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? सर्व ठिकाणचं डाटा मायनिंग झालं पाहिजे. जसं जन्म आणि मृत्यूचं CRS म्हणून जे सॉफ्टवेअर आहे केंद्र शासनाने केलंय, तसं सर्व शाळांचं जे सर्टिफिकेट्स आहे त्याचं ऑटो लिंकिंग झालं पाहिजे. म्हणजे ज्याने तुम्ही पडताळा करतात तो 66 सालचा आहे की नाही, म्हणजे ते बरोबर आहे की नाही दाखले, पूर्णपणे जे गाव नमुना 14 वगैरे जे आहेत ते एकमेकांना कोरिलेटेड झालं पाहिजे. आणि की व्हेरिफिकेशन जे टूल्स आहेत हे API त्याच डिपार्टमेंटनी घेतले पाहिजे. म्हणजे आता असं नाही की एकच प्रोग्राम ह्या कंपनीने बनवा, त्या कंपनीने बनवा, असं न करता त्या प्रत्येक डिपार्टमेंटकडून एक API येऊन एकमेकांचं व्हेरिफिकेशन टूल एक शासनाने जर केलं तर ते खूप मोठ्या लोकांना सुलभ होईल. म्हणजे की सिंगल क्लिकवर की सगळीकडून इन्फॉर्मेशन येईल आणि कोणं जायची गरज नाही. त्याने क्लिक केलं तरी त्याचं उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी विनाकारण त्याला 4 डॉक्युमेंट टाकायची गरज नाही. त्यांनी एका पॅन कार्ड, आधार कार्डवर ऑलरेडी जर तुमचा सिबिल रिपोर्ट तयार होतोय तर उत्पन्न दाखला तयार होणं काय त्याच्यात काय खूप अवघड असं काही नाहीये. पण आताच्या जर विद्यार्थी चळवळी बघितल्या त्या कुठेतरी भरकटतायत किंवा काय असं आपल्याला वाटतं? पूर्वीच्या वेळेस तुम्ही जे केलेले आंदोलन, आताची जी जनरेशन आपण म्हणतोय त्यामधला फरक तुम्ही कसा बघता? त्याच्यामधला फरक जर बघायचा असेल तर सर्वात मी मागाशी जसं म्हटलं एज्युकेशन आणि इन्फॉर्मेशन या 2 गोष्टींचा कुठंतरी आपल्याला ताळमेळ बसवायला लागेल. त्याशिवाय ते शक्य नाही. कारण की एज्युकेशन त्यावेळेस एज्युकेशन म्हणून एज्युकेशन होतं, काय घ्यायचं आणि काय निवडायचं हे त्यावेळेस थोडीफार माणूस शिकत होता. आता काय झालं की इतक्या मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन साठा इतका उपलब्ध झालाय की त्याला नेमकं कळतच नाही की चांगलं काय आणि वाईट काय. पण त्याच्यामुळे अजून एक फायदा असा झालेला आहे की ज्या गोष्टी लोकांपर्यंत माहित नव्हत्या आपल्या संस्कृतीबद्दलच्या, त्या आता बऱ्याचशा प्रमाणामध्ये इझिली अवेलेबल होत आहे. पण त्याच्यामध्ये जी काही ते इझिली अवेलेबल झाले, दुसरे दुष्परिणाम पण असे आहेत की त्याच्यासाठी जी आध्यात्मिक एक उंची हळूहळू स्टेप्स घ्यायला जायचे असतात, जे भावनात्मक ज्या गोष्टी असतात, तो खूप मोठा विषय. पण त्याच्यामध्ये ते जनरेशन जायला वेळ लागेल आणि ते ज्या दिवशी जाईल त्या दिवशी ते अजून वेगळी क्रांतीकडं पिढी वळेल एवढी खात्री. कारण की आपण किती जरी काही केलं तरी भारत जागा होतोय असंच म्हणावं लागेल. तर हे होते कैलास आढाव, ज्यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासत असताना विद्यार्थी चळवळीमध्ये देखील त्यांनी काम केलं आणि शासनाच्या विविध योजना या नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी शासनासोबत देखील त्यांनी सेतू कार्यालय असेल, वेगवेगळे प्रकल्प देखील त्यांनी राबवले आणि
2000 सालापासून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि शासनाच्या योजना या अधिक सुलभ पद्धतीने कशा रीतीने नागरिकांपर्यंत पोहोचवता येतील यासाठी देखील त्यांनी बारकोड सिस्टीम असेल, संगणकीकरण असेल, 7/12 संगणकीकरण असेल, डिजिटायझेशन असेल, या नवनवीन तंत्रज्ञानाचा त्यांनी वापर केला. आणि आज आपण बघतोच आहेत की आता सर्वत्र तंत्रज्ञानाचे युग आहे आणि या माध्यमातून शासकीय सेवा ज्या आहेत त्या अतिशय स्मार्ट पद्धतीनं जनतेपर्यंत पोहोचत आहेत. मात्र कैलास आढाव यांचा यामध्ये सुरुवातीपासूनचा जर प्रवास पाहिला तर त्यांचं या क्षेत्रामध्ये देखील मोठं योगदान राहिलेलं आहे आणि म्हणूनच माय महानगरच्या वतीनं नाशिक आयकॉन पुरस्कार देताना आम्हाला मनस्वी आनंद होतोय. धन्यवाद.